नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आपण सीजेपीच्या आंदोलनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करतो आहोत. सीजेपीचं आंदोलन उभं राहिलं त्यापासून सुरुवातीला बहुतांश सगळे राजकीय पक्ष जे होते ते दूर राहिले, परंतु नंतर या आंदोलनाला समर्थन मिळतंय किंवा त्यांच्या भोवती लोक गोळा होत आहेत हे लक्षात आल्यानंतर एक एक करून विरोधी पक्ष जो आहे, केंद्रातल्या सरकारचा जो विरोधी पक्षात बसलेले लोक नेते आहेत किंवा त्यांचे पक्ष आहेत, ते एक एक करून त्या आंदोलनस्थळी दाखल झाले. सुरुवातीला सगळ्यांनीच या आंदोलनाकडे संशयाने बघितलं, कितपत जाईल, कुठे मोठं होईल हे बघितलं. परंतु तिथे जे जे दाखल झाले त्या एकेकांबद्दल आपण बोलणार आहोत. महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचं आराध्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राने अक्षरशः बाळासाहेबांवर प्रेम केलं, त्यांना दैवत मानलं आणि त्यांच्यासाठी लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. पण आता याच महाराष्ट्राच्या आराध्य असलेल्या शिवसेनेचा दैवत बदललंय का, असा प्रश्न पडावा. अशी काही विधानं ही त्यांच्या पक्षप्रमुखांकडून म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडून येत आहेत. ते कधी टोपी बदलतात, कधी भूमिका बदलतात आणि आमचे संपादक नवराष्ट्राचे निरगुडकर सर मलमे साहेब म्हणालेले होते की त्यांनी मग एक लेख लिहिलेला होता अतिशय समर्पक, की गोंधळलेला सेनापती, असं त्यांनी म्हटलेलं होतं. तुम्ही मुलाखत पाहिली असेल आणि त्या मुलाखतीमध्ये यांना अचानक देव आठवायला लागलेत, आता विष्णूचा अवतार आठवायला लागलेत. ते कोणाला म्हणाले, काय म्हणाले यावर चर्चा करूच आपण. तुमचं काय म्हणणं आहे त्या मुलाखतीनंतर? मला पहिल्यांदा असं वाटलं ही AI जनरेटेड मुलाखत आहे की काय. म्हणजे मला ही मुलाखत गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांची वाटलीच नाही. परंतु जेव्हा विश्वप्रवक्ते संजय राऊत तिथे होते आणि मग व्हेरीफाय केलं आणि तेव्हा लक्षात आलं की येस, ही मुलाखत ही उद्धव ठाकरे यांनीच दिलेली आहे. आणि त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी त्याचे आंदोलक, या आंदोलकांमध्ये अर्थातच अभिजित दिपके पण आले. यांना त्यांनी एक प्रकारे कशाशी तुलना असं म्हणणार नाही मी, पण त्याला उपमा म्हणा किंवा त्याला विष्णूचा अवतार असं म्हटलं. आता आश्चर्यच वाटलं की विष्णूचा अवतार हे प्रकरण पुन्हा त्यांनी म्हणजे काय नवीन प्रकार काढला. मला असं वाटायला लागलं की आता कुठेतरी वारंवार होणारे निवडणुकीतले पराभव आणि त्यापेक्षा सोडून जाणारे नेते याच्यामुळे एक प्रकारची वैफल्यता येते आणि एक प्रकारे माणूस जी दिसेल त्या काडीला आधार शोधायचा प्रयत्न करतो. आणि मग ती काडी आता इकडे त्यांना जी दिसते ती अभिजित दिपके किंवा झुरळ पार्टी, कॉक्रोच पार्टीची आहे. परंतु ज्या पक्षाला 60-61 वर्षाची उज्ज्वल अशी परंपरा आहे, त्या पक्षामध्ये काल आलेल्या एक 35-36 दिवस ज्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ज्यांना एक मंत्र्याचा राजीनामा मिळाला आहे, त्याच्या आधाराची गरज वाटावी याच्यासारखं दुसरं त्यांच्या स्थितीचं निदर्शक नाही असं मला वाटतं. की आत्ताची जी हताशा आहे त्यांची ती त्याच्यातनं बाहेर पडते. हा एक दुसरा भाग झाला. दुसरी गोष्ट, या सगळ्याचा केडरवर काय परिणाम होत असेल विचार करा. आता जर आपण त्यांची भलामण करायला लागलो तर उद्या आपल्या पक्षातले तळागाळातले कार्यकर्ते जर त्यांच्या बरोबर जायला लागले तर मग ही जी केलेली प्रशंसा आहे ती कितीला पडणार आहे. हा एक दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की अजून अभिजित दिपके यांचे बोलविते धनी कोण, काय सोर्स ऑफ फंड्स काय आहेत, अनेक गोष्टी उघड होत आहेत. त्या संपूर्ण आंदोलनामधला जेन्युनिटी जशी समोर येते की बाबा एका डेफिनेट कॉजसाठी हे होतं, आंदोलन होतं, पण त्याच्यातला बिभत्सपणा, त्याच्यातला अश्लीलता ही देखील समोर येते. त्यापेक्षा भयानक म्हणजे देशविरोधी कृत्य करणारे अनेक भारतीय न्यायदंड संहितेमधले अनेक गुन्हे केलेले गुन्हेगार याच्यामध्ये सहभागी होते. देणं म्हणजेच अशा प्रकारे 2800 हार्डन क्रिमिनल्स की यांच्यावर बलात्कार, पॉस्को, खून, दरोडेखोरी हे आरोप झालेले आहेत, अशा व्यक्तींना आपण एक प्रकारे लेजिटिमसी देतोय, आपण त्यांना एक प्रकारे बळ देतोय. उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रशंसा मिळणं ही काही साधी गोष्ट नाहीये आणि ती अशी पटकन अशा आंदोलनाला मिळावी की ज्या आंदोलनाचा
चेहरा जरी तुम्हाला म्हणजे मुखवटा जरी तुम्हाला आंदोलन करणारी मुलं दिसत असली, ठीक आहे, त्यातले काही अश्लील किंवा बिभत्स बोलवते हा भाग सोडून देऊ आपण. पण त्यांची मागणी, त्याची तीव्रता, त्यातली ती कन्सिस्टन्सी याच्याविषयी काही वाद असू नये. पण त्याच्या मागे जे दिसत होतं ते अतिशय भीषण होतं आणि त्याकरताच हे आंदोलन होतं की काय, असं वाटण्यासारखी स्टेटमेंट अभिजित दिपके यांच्याकडून संभाजीनगरला उत्तरानंतर आले, ती म्हणजे अजूनही आंदोलन चालूच राहणार आहे. या आंदोलकांवरच्या केसेस सुद्धा पडता कामा नाहीत. आता ही कुठली मागणी आहे मला कळत नाही. आणि ह्या सगळ्याला आपण आता जर विष्णूचा अवतार म्हणणार असू तर हे विष्णू सहस्रनामाचे प्रयोग आपल्या पक्षाच्या भावी वाटचालीला परवडणार आहेत का, लाभदायक ठरणार आहेत का, हा विचार निश्चित मनात आल्याशिवाय राहणार नाही. सर, नुकतीच वारी झाली आणि वारीमध्ये एक आहे की म्हणजे विठ्ठलाचं एक आठवतं मला त्यानिमित्ताने की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. उद्धव ठाकरेंची गत परिस्थिती काहीतरी अशीच झाली का, म्हणजे आपण जर 2019 पासून बघतो आहोत तर त्यांना कोणता झेंडा घेऊ हाती हेच कळत नाहीये. वारंवार बदलतायत भूमिका. कालचं आज बोलत नाहीत, टीका टिप्पणी काहीतरी करायला जातात, त्यातून काहीतरी श्लेष साधायला जातात, त्या श्लेषातून भलतेच अर्थ निघतात. काय एवढे गोंधळीत, काय एवढे वैफल्यग्रस्त झालेत? खरं म्हणजे आज उद्धव ठाकरे महाराष्ट्र ज्यांच्या ज्यांच्या शब्दावर महाराष्ट्र उभा राहायचा, पेटायचा, असं केडर होतं हो यांच्याकडे, त्यामुळे वाईट वाटतं. मला असं वाटतं की सातत्य हा एक आहे आणि बाळासाहेबांच्या बाबतीत भूमिका, आणि एकदा ती भूमिका घेतली की त्यात कोणताही बदल नाही. आणि मग जर राम मंदिर पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे आणि त्याकरता कोर्टातही ठणकावून सांगणं की होय, हे जर माझ्या लोकांनी केलं असेल तर आय एम प्राऊड ऑफ इट. ह्या सगळ्याला एक विलक्षण धैर्य लागतं, एक राजकीय नस किंवा जनपरांची नाडी पकडायचं एक सामर्थ्य लागतं. त्याकरता वारंवार सतत जनतेत असावं लागतं किंवा तुम्हाला एक दैवी गुण असावा लागतो की तुम्हाला क्षणार्धात कुठं काय चाललंय हे कळू शकेल. त्यामुळे आकर्षकता जरी शिवसेनेची काही प्रमाणात अजून टिकून असली तरी त्याची परिणामकारकता मात्र प्रचंड कमी झालेली आहे. आणि म्हणूनच आपल्या भविष्याविषयी चिंता वाटल्याने अनेक आमदार, खासदार, दोनदा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आत्ता अलीकडच्या काळात आपल्याला त्यांच्यापासून वेगळे झालेले दिसले आणि आता पक्षाचं चिन्ह नाही, पक्षाचं नाव देखील पूर्णपणे त्यांच्याबरोबर नाही. त्याप्रमाणे एक प्रकारची राजकीय अपरिहार्यता निर्माण होते. दुसरी एक जाणीव झालेली असेल की आता पश्चिम बंगालमधल्या ममता दीदींच्या पराभवानंतर युपीए आघाडीचंच जे काही मोठ आहे विरोधी पक्षाची, त्याच्यातले वैफल्यही लक्षात येत आहे. एकीकडे शरद पवार यांचं भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाणं, मोदींना भेटणं, ज्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी फार मार्मिक शब्द वापरला की हेच तर खरं दिल्लीतलं जंतर मंतर आहे. ह्या सगळ्यामुळे आपण कुठेतरी खिंडीत गाठलो गेलो. आपल्याला ज्यांच्यामुळे आपण हा सगळा प्रवास चालू केला ते आपल्याला खिंडीत सोडून आता स्वतःच्या अभ्युदयासाठी राजमार्गावर जात आहेत. दुसरीकडे ज्यांच्याकरता आपण भूमिका बदलल्या ती आघाडीच आता फार राहिलेली नाही. आणि तिसरं, आपला जो लोकांशी असला कनेक्ट आहे तो लोकांशी असला कनेक्टही आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. बाजूला पाहायला गेलं तर जे सर्व प्रादेशिक पारिवारिक पक्ष आहेत त्यांचंही काय फार बरं चाललंय अशातलं काही गोष्ट नाही. डीएमके मधल्या कुरबुरी आहेत, AIADMK मध्ये तर प्रचंड कुरबुरी आहेत. डीएमकेनी युपीएची साथ सोडलेली आहे. त्याच्यानंतर TMC नुसताच पराभव नाही झाला तर नंतर विघटित पण झाली आणि ती विघटित म्हणजे एखाद्या व्हेपरसारखी झाली. असं एखादा आपण काहीतरी काय म्हणू अल्कोहोल उघडं ठेवलं की ते जसं पटकन निघून जातं, हवेत विरून जातं, तसे आमदार खासदार कुठे गेले ते कळलंच नाही. त्यामुळे युपीएच्या आघाडीची बिघाडी एकीकडे झालेली, दुसरीकडे सर्वत्र फॅमिली ओन प्रादेशिक पक्षांची पिछेहाट होताना दिसते. लोकांचा कनेक्ट गेलेला आहे. आपल्याला पूर्वीसारखी गोष्ट काही मिळत नाहीये आणि असं असताना विरोधी पक्षाची गरज सर्वात जास्त आहे. अशा वेळेलाच विरोधी पक्षांची स्पेस भरून काढायला कोणी नाही आणि ती स्पेस कोण भरून काढतंय तर ती स्पेस एकीकडे अभिजित दिपके यांचं आंदोलन की जे अजूनही राजकीय पक्ष सुद्धा नाहीये. अर्थात ते राजकारणात येतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये काही शंकाच नाहीये, पण ते जर उद्या राजकारणात यायचं म्हटलं आणि तुम्ही जर त्यांना आत्ता समर्थन केलेलं असेल
तर मग तुम्ही त्यांच्याबरोबर राजकीय सोयरी करणार का किंवा काय, हे सगळे अनेक मुद्दे येतील या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याला समर्थन करणं ही राजकीय अपरिहार्यता स्वतःच्या निष्प्रभतेची कबुली जरी असली तरी हे उद्या दूर की सोच में हे फायद्याचं आहे का याविषयी शंका आहे माझ्या मनामध्ये. उद्धव ठाकरे यांनी त्या मुलाखतीमध्ये सर काही गोष्टी ज्या बोललेल्या आहेत त्यामध्ये हाच मुद्दा त्यांचा एक महत्वाचा होता की राजकीय पक्ष म्हणजे जे विरोधी पक्ष आहेत ते सगळे कुठेतरी या सरकारला घेरण्यामध्ये अपयशी ठरले हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्या मुलाखतीमध्ये. मग त्यामध्ये ते आपणही जर या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनचा प्रवास बघितला तर सुरुवातीचे कित्येक दिवस तिथे राजकीय पक्ष येत नव्हते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभिजित दिपकेंनी स्पष्ट केलं होतं हे आंदोलन करताना कुठल्याही राजकीय नेत्याला आम्ही आमच्या मंचावर येऊ देणार नाही हे स्पष्ट केलेलं होतं. पण जशी गर्दी जमेना तशी परिस्थिती बदलत गेली. मग तिथे कोण कोण आलं नाही तर आम आदमी पार्टी खुलेपणाने आली, मग भीम आर्मी आली, मग तिथे समाजवादी पार्टी आली. काँग्रेसनी त्यांना असं समर्थन दिलं की फक्त राहुल गांधी त्या मंचावर गेले नाहीत पण जे आपण संसदेमध्ये बघतो आहोत फोमो वाटला म्हणून त्यांनी त्याच पद्धतीचं आंदोलन पंतप्रधान. बोला सर. एक मिनिट. आता आता इथेच तर खरी कळीचा मुद्दा आहे की राहुल गांधी त्यांच्याबरोबर डायसवर का गेले नाहीत किंवा 20 जुलैला त्यांच्याबरोबर संसद मार्गावर जेव्हा प्रोटेस्ट चालू झालं, आंदोलन चालू झालं, तेव्हा त्यात सहभागी व्हायला का गेले नाहीत. इथंच तर खरी मेख आहे. तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा आपल्याला दिसल्या, डिंपल यादव आपल्याला दिसल्या, परंतु आपल्याला काँग्रेसचं समर्थन आहे असं आपण फक्त कागदावर पाहिलेलं आहे, बाईट्समध्ये पाहिलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात काँग्रेसचा नेता कोणी तिकडे फिरकलाय म्हणजे राहुल गांधी फिरकलेत असं आपल्याला काही दिसलेलं नाहीये. मणिशंकर अय्यर हे त्या ठिकाणी दिसले होते, परंतु मणिशंकर अय्यर हे सध्या काही काँग्रेसचं प्रवक्ता किंवा काही मोठं पद त्यांच्याकडे अशातला काही भाग नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी याचाही एक विचार करायला पाहिजे की काँग्रेस नेमकं का जात नाहीये आणि मग आपण जाऊन त्याला लेजिटिमसी देऊन आपल्यावर एक स्टॅम्प मारून घेतोय का, हा विचार आता त्यांच्या मनात का आला नाही असा एक प्रश्न पडतो. तुम्ही मणिशंकर अय्यर यांचा उल्लेख केला. फक्त एक सांगते की हल्लीच म्हणजे गेल्या 2-3 वर्षातल्या जर मणिशंकर अय्यर यांच्या मुलाखती बघितल्या तर त्यामध्ये त्यांनी राहुल गांधीबद्दल तीव्र नाराजी वारंवार अगदी खुलेपणाने व्यक्त केलेली आहे. त्यांना आता 10 जनपद किंवा राहुल गांधींचं घर सोनिया गांधी विचारत नाहीत हे स्पष्ट आहे. आणि काँग्रेसमधले जे असे नेते आहेत की जे काही बोलतात त्यामध्ये मणिशंकर अय्यर हे नेहमीच राहिलेले आहेत. तसं म्हटलं तर सत्ता पदाचा मणी न मिळाल्यामुळे तो शंकर आता रागावलेला आहे असं आपण म्हणूया. अगदी बरोबर सर. यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट की काँग्रेसनी त्या दिवशी हे केलं म्हणजे तिथे गेले नाहीत, सीजेपीच्या मंचावर गेले नाहीत. सीजेपीला किंवा अभिजित दिपकेंबरोबर काँग्रेसचा नेता तशा अर्थाने काही दिसले असले तरी सुद्धा पवन खेडांसारखे नेता तरी सुद्धा राहुल गांधी मात्र तिथे गेले नाहीत. पण त्या पद्धतीच्या आंदोलनाला यश येते हे म्हटल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांच्या निवासाभोवती आपल्या सगळ्या म्हणजे खडगेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलवून सगळ्या जणांना तिथे जाऊन एक आंदोलन केलं आणि आपली विरोधी पक्षातली जी एक ज्याला स्पेस म्हणता येईल ती पुन्हा एकदा आंदोलनाच्या या निमित्ताने उभी करण्याचा प्रयत्न केला. पण मला मुद्दा हा आहे माझा की पुन्हा एकदा की शरद पवारांची सुद्धा जी भूमिका आपण बघितली तर शरद पवार तिथे आंदोलनकर्त्यांच्या तिथे गेले पण लगेच पंतप्रधानांना भेटले. शरद पवारांनी सांगितलं की पंतप्रधानांना मी सांगितलं की ह्यावेळी सबुरीने घ्या आणि आता ते बारामतीला येऊ घातलेत. म्हणजे त्यांनी बारामतीला पंतप्रधानांना बोलावलेलं आहे. मग हे सगळं तुम्ही सांगा पाहिल्यानंतर उद्धवजींना वाटणार ना कुठला झेंडा घेऊ हातात. राज ठाकरे यांचं वाक्य फार महत्वाचं आहे की खरं जंतर मंतर त्या भेटीतच झालेलं आहे किंवा ती भेट हेच खरं जंतर मंतर आहे. राहुल गांधी यांना या आंदोलनाचं नेतृत्व हवं होतं, ते त्यांच्या हातातून गेलं. काँग्रेसला हे नेतृत्व स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर हवं होतं, परंतु त्यांना प्लॅटफॉर्म उभा करता आला नाही कारण त्यांची क्रेडिबिलिटी, सातत्य हा सगळाच मुद्दा आहे. कारण हे जेव्हा सगळं नीटचं प्रकरण घडत होतं त्यावेळेला छात्र की गुंज असे कार्यक्रम सुरू झाले होते, त्याला काही ट्रॅक्शन लाभत होतं, परंतु त्याच्यानंतर राहुल गांधी आपल्या प्रथेप्रमाणे आणि सवयीप्रमाणे परदेशात गेलेले होते.
आणि त्यामुळे त्यात सातत्य राहिलं नाही. आणि ते परत येऊपर्यंत आणि त्याविषयी काही करेपर्यंत आपल्याला लक्षात आलं असेल की इथे खूप मोठ्या प्रमाणात अ, आम आदमी पक्ष पुरस्कृत एक प्रकारे आदमी पक्ष व्हर्शन 2 किंवा व्हर्शन 3 असं आपल्या समोर आलं आणि त्याच्यामध्ये अभिजित दिपके आणि त्यांचे सगळे सहकारी आले. हे पाहिल्यानंतर अस्वस्थता येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं, काहीतरी हिरोईक, जेणेकरून आय कॅचिंग, हेडलाईन ग्रॅबिंग असं काहीतरी करणं ही त्यांची गरज होती. त्यामुळे ती रस्त्यावरचं आंदोलन, त्यांना पूर्ण कल्पना आहे की अशा प्रकारे हाय सिक्युरिटी झोनमध्ये आंदोलन करणं हे गैर आहे. हे कोणत्याही प्रकारच्या कायद्याला धरून नाही किंवा राईट टू प्रोटेस्टमध्ये सुद्धा हे बसणार नाही. राईट टू प्रोटेस्टमध्ये तुम्हाला आंदोलनं करायला, पीसफुल मार्च करायला नक्कीच अलाउड आहे. परंतु कुठे करायचं याविषयीची अ, याविषयी काय म्हणू आपण ज्याला हाय सिक्युरिटी झोनला याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे का, तर याचं उत्तर नाही असं आहे. अनेक खटल्यांचे निकाल तसे लागलेले आहेत. मग असं असताना तिकडे आंदोलन जाऊन, आणि ते सुद्धा खरगे यांचा वाढदिवस आहे, त्यांना आपण विश करायला जाऊया असं सांगून पंतप्रधानांच्या इथे जायचं हे एक ऑप्टिक्स ज्याला आपण म्हणू, ऑप्टिक्स म्हणून हे योग्य असेल. परंतु एक स्ट्रॅटेजी म्हणून एखादा इश्यू आपल्या पूर्णपणे ताब्यात यावा म्हणून हे काही फार योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला जे वारंवार सगळेजण देत असतात, त्यांनी तर सविनय कायदेभंग, असहकार, सत्याग्रह या विरोधात काय मतं व्यक्त केलेत ही त्यांच्या असंतोषाचे व्याकरण याच्यामध्ये हे जे एक भाषण आहे त्यांचं 25 नोव्हेंबर 1994ला केलेलं, आणि ते संविधान सभेतलं त्यांचं अंतिम भाषण आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भारत आता एक स्वतंत्र लोकशाही देश म्हणून उभा राहिलेला आहे. त्यामुळे आता सविनय कायदेभंग, असहकार, सत्याग्रह यासारख्या परिस्थिती आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि घटनात्मक पद्धतीचा आपल्या मागण्यांसाठी वापर केला पाहिजे. आता घटनात्मक पद्धती म्हणजे संसदेमध्ये सरकारला घेरणे, त्यांना काही बदल करायला भाग पाडणे, हे सगळं होतं. मग त्यावर विश्वास का बरं ठेवला जात नाही, जेव्हा सरकार स्वतः सांगते की आम्ही संसदेत चर्चेला तयार आहोत. अ, हेच तर काय म्हणतो आपण ज्याला दोहरी नीती ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतात, की हाच तर दुटप्पीपणा नेतृत्वाचा आत्ता दुर्दैवानी विरोधी पक्षांचा समोर येतोय. हेच जर आंदोलन मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतः केलं असतं तर त्यांनाही चांगला रिस्पॉन्स मिळाला असता. परंतु आज कॉक्रोच पार्टीच्या झेंड्याखाली जाऊन त्यांना एक प्रकारची लेजिटिमसी देऊन उद्या जर कॉक्रोच जनता पार्टी 29च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात उभी राहिली तर तुम्ही नेमकं काय करणार आहात, ह्या प्रश्नाची बीजं सुद्धा परवा रोवली गेली आहे, तेवढं लक्षात ठेवा. सर, फक्त एक करेक्शन, मला असं वाटतं की 1954चं ते भाषण असावं. आपण 94 म्हटलो आणि तुमचा फ्लो मला तुटू द्यायचा हो नव्हता सॉरी, 54, त्यामधलं, कारण सॉरी, मुद्दे महत्वाचे होते. 1954, मुद्दे महत्वाचे करेक्ट, होते. 1954 सालचं भाषण आहे, बरोबर आहे. होय सर. आज जाण्याच्या म्हणजे आजचा कार्यक्रम संपवण्याच्या आधी तुमची काय एकंदर या मुलाखतीबद्दलचं आकलन आहे, टिप्पणी आहे, आणि उद्धव ठाकरे यांच्या वारंवार बदललेल्या भूमिकेबद्दल, अगतिकतेबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? विश्वासार्हता आणखीन कमी होणे ह्याच्याकरता ही मुलाखत घेतली गेली होती का, असं मला एक संशय यायला लागला. की ह्याच्यातनं काय साध्य झालं, तर विश्वासार्हता कमी झाली, एवढंच फक्त साध्य झालं. त्यामुळे काही फार विष्णूचा अवतार वगैरे म्हटल्यानंतर एक प्रकारे महाराष्ट्राची हास्यजत्राच झाली असं म्हटलं तरी हरकत नाही. तर उद्धव ठाकरे यांची जी नुकतीच मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली होती आणि ती अनेक ठिकाणी प्रसारित झालेली, सामनाच्या मुख्यतः डिजिटलवरून पहिल्यांदा झाली, नंतर बाकी बहुतांश चॅनल्सनी ती दाखवलेली आहे. त्यामध्ये ज्या पद्धतीचं ते बोलतायत त्यावरून एक निश्चित लक्षात येते की कोणता झेंडा मशालीनी हातात घ्यायचा, म्हणजे मशाल नेमकी कोणाच्या हातात, ती मशाल आपल्या हातात आहे पण तिला अग्नी कुठला, हे सगळे प्रश्न आणि ही सगळी संभ्रमावस्था या ठाकरे च्या मध्ये आत्ता दिसून येते. बघूया पुढचं राजकारण ते कसं करतात ते, कारण बारामतीची हवा बदललेली आहे आणि ती बारामतीची हवा बदललेली असताना काँग्रेस शिवसेनेला राज्यामध्ये काय किंवा देशामध्ये काय फार जवळ ठेवील अशातला भाग नाही. काहीही म्हटलं तरी काँग्रेसचं आपलं एक केडर आहे. यामुळे गोंधळलेल्या या सेनापतीच्या हातात नेमकं काय येणार आहे हे आपल्याला काळच सांगेल. तुमची काय मतं आहेत, तुमचे काय कमेंट्स आहेत ते आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.
धन्यवाद.